ताई काय सांगाल मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे तुमच्या मुलाला उमेदवारी मिळालेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलाने जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्याने निवडून आल्यानंतर जनतेची सेवा करावी हेच माझी इच्छा आहे. ताई मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक मोठं ट्विस्ट म्हणजे मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळते आई आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकाच्या विरोध उभे आहे. तुम्ही एक आई म्हणून सण कसं पाहिजे? मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्याने पूर्ण काय सांगाल मुक्ताईनगरमध्ये नगर पंचायतच्या निवडणूक होऊ घातलेल्या त्यामध्ये तुमचा मुलगा निवडणुकीमध्ये उमेदवारी लढत आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवादन करतो की ज्यांनी आज आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या मुलाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांनी हे जाहीर केलेलं आहे की बा आम्ही लोकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा देईल काय देईल जाहीरनामा त्याने लिहिलेला आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आमची फॅमिली पूर्ण सुशिक्षित आहे त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि ज्याने जे मुद्दे मांडले आहेत त्याला तो परिपूर्ण हे करेल अशी आम्ही खात्री आहे. तुमच्या परिवारातून प्रथमच आता निवडणूक लढवली जात आहे त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की राजकारणात आमचा काही सहभाग नव्हता. आम्ही सर्व गव्हर्नमेंट सर्वांचे माणसं होतो पण आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे आवडलं कारण काँग्रेस हे असं आहे की ते संविधानाला घेऊन चालणारे लोक आहे. सर्वांचा विचार करणारे लोक आहे. त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस निवडलेली आहे. या निवडणुकीमध्ये बलाढ्य असे दोन पक्ष तुमच्या समोर आहेत त्यामध्ये तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे. बलाढ्य हे सर्व जनतेवर अवलंबून असते. कोण बलाढ्य कोण कमी आहे कोण काही नाही. काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष आहे पण तो सर्वांना घेऊन चाललेला आहे. जनता शेवटी जनता असते. जनता कोणाला निवडून द्यायचं काय करता हे सर्व जनता ठरवू शकते. मी जाहीरनामा पाहिलेला जाहीरनाम्यामध्ये तुमचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. काय त्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेला आहे? आज मी बघतो मी 30 वर्ष नोकरी केलेली आहे. मी पंचायत समितीला जिल्हा परिषदला होतो. त्याच्यानंतर जन्म मृत्यू उपजत मृत्यू हे याच्यासाठी आज लोकांना वंदन फिरावं लागतं. कोणी शिकलेला आहे कोणी अशिक्षित आहे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. दारोदारी फिरावं लागते. लोकांच्या अडीअडचणी आहे त्याचप्रमाणे हे दाखले आम्ही त्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. काय विजन राहणार तुमचं? वार्डाचा विकास पहिला आमचं सर्वात विजन आमचं हे राहील की सर्वात पहिले वार्डाचा विकास व्हायला पाहिजे. मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये चेतन जनके यांना उमेदवारी काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका निभवत आहे. कसं बघताय या निवडणुकीकडे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी ॲडव्होकेट कुणाल गवई वकिली क्षेत्रात पूर्वीपासून काम करतो. त्यासोबतच माझे काही सामाजिक कामं आहेत जे आम्ही समाजाच्या रीतीने करत होतो. परंतु या राजकीय निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही संपूर्ण परिवार म्हणजे आमच्या मामाचा परिवार आणि आमचा परिवार संपूर्ण सोबत बसलो आणि संपूर्ण परिवार सोबत बसल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की राजकीय क्षेत्रात सुद्धा आपलं योगदान असलं पाहिजे आणि राजकीय क्षेत्रात उतरून आपण लोकांची सेवा करताना आपल्याला मोकळ्या हाताने सेवा करता येईल. म्हणजे ज्या अडीअडचणी आहेत त्या आपल्याला दूर करता येतील. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही मीटिंग घेतली. कशा पद्धतीने निवडणूक लढवता येईल कोणाला समोर करायचं कुठला उमेदवार द्यायचा या संपूर्ण गोष्टी ठरवल्यानंतर मग आम्ही चेतन रवींद्र झनके यांची उमेदवारी म्हणून निवड केली. आमचा पारिवारिक संपूर्ण परिवार हा त्याच्या पाठीशी उभा आहे. आम्ही संपूर्णपणे त्याला खंबीरपणे या निवडणुकीमध्ये साथ देत आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण लोकांना विनंती करीत आहे की समाजाचं काम करत असताना आम्हाला ज्या अडीअडचणी येत आहेत त्या राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला दूर करता येतील आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या अनुषंगाने आम्ही राजकीय क्षेत्रात या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे. निवडणुकीत तुम्ही उमेदवाराच्या पाठीशी म्हणजे एक परिवार म्हणून उभे एक मार्गदर्शक म्हणून उभे काय विजन राहणार आहे? आमचं विजन आम्ही आमचा जाहीरनामा सर्वप्रथम आम्ही निवडणुकीमध्ये उतरण्याच्या आधीच आम्ही सर्वात प्रथम आम्हाला काय काम करायचं आहे या गोष्टीचा आम्ही तयारी केलेली होती आणि सर्वात प्रथम निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी आम्ही आमचा जाहीरनामा आम्हाला काय काम करायचं आहे याचं इन्फ्रास्ट्रक्चर
तयार केलेलं होतं. कारण आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत तर ते जिंकण्याच्या हिशोबानेच उतरलेले आहे आणि आम्ही जिंकूच असा आम्हाला आमच्या जनतेवरती आमच्या मतदारांवरती विश्वास आहे. त्या अनुषंगाने आमचा जाहीरनामा बनवला आम्ही. आम्हाला काय काय नगरसेवक म्हणून काय काय सुविधा काय काय पद्धतीने त्यांची कुठल्या पद्धतीने त्यांची कामं करता येतील यांचं संपूर्ण नियोजन लावून मग आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि आम्ही आमचे संपूर्ण जाहीरनाम्यातील संपूर्ण वचनं पूर्ण करण्याची आम्ही हमी देत आहोत. या उमेदवारांना आम्ही या मतदारांना आम्ही हमी देत आहोत या माध्यमातून. या निवडणुकीत जनके परिवार पहिल्यांदाच्या निवडणुकीत उतरलेला आहे, कसं बघता तुम्ही? यापूर्वी आमचे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील निवडणूक लढवलेली होती आणि काही 2-3 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. त्यानंतर दुसऱ्या पिढीत आम्ही कोणीही या राजकीय सक्रिय राजकारणात नव्हतो आणि त्याकडे आमचं दुर्लक्ष सुद्धा होतं. कारण समाजकार्य करत असताना राजकारणाची आवश्यकता नाही, परंतु आज रोजीची परिस्थिती जर बघितली, देशाची परिस्थिती बघितली तर राजकारणाशिवाय तुम्हाला समाजकारण सुद्धा करता येत नाही असं तत्कर्षानं जाणवलं आणि त्या अनुषंगाने मग आम्ही विचार केला की आम्ही निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढवून जनतेला जास्तीत जास्त पद्धतीने सेवा देता यावी, लोकांपर्यंत त्यांचे हक्क आणि न्याय अधिकार संविधानिक अधिकार त्यांचे जोपासावे या उद्देशाने आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत. या निवडणुकीमध्ये आमदार एकनाथ खडसे असतील किंवा आमदार चंद्रकांत पाटील असतील यांच्या अमोरासमोर आरोपांच्या फैरी धडकत आहे आणि त्यामध्ये काँग्रेसने पण उडी घेतलेली आहे. तुम्ही कसं पाहता? मुळात या सरकारमध्ये तर तुम्ही बघितलं तर मुक्ताईनगर मतदारसंघामध्येच यांची युती हे करून ते एक दुसऱ्यांबद्दलच त्यांचे पित्त उघड पाडण्यात मग्न झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला पण हे लक्षात आलेलं आहे का कुठल्या व्यक्तीला साथ देणे गरजेचं आहे आणि लोकशाही टिकवायची आहे, या देशामध्ये संविधान टिकवायचं आहे, तर कशा पद्धतीनं या लोकांवरती विश्वास न दाखवता एक चांगला उमेदवार चांगला व्यक्तिमत्व असलेला सुशिक्षित व्यक्ती हा कशा पद्धतीने देता येईल याबद्दल लोक सुद्धा जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला पूर्णपणे साथ देईल. आम्ही संपूर्ण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही तसे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा 4 ठिकाणी उमेदवारी लढवत आहे, परंतु त्या अनुषंगानेच आम्ही प्रभाग क्रमांक 8 मधील संपूर्ण मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान करतो की त्यांनी चेतन रवींद्र झनके हा सुशिक्षित उमेदवार आहे, त्याच्या पाठीशी आम्ही संपूर्ण परिवार सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, कोणी मी माझ्यासारखा वकील आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आहे, प्रत्येक क्षेत्रातील आमच्याकडे व्यक्तिमत्व आहे, तर आम्ही प्रभागाचा कायापालट करू शकतो, तुमच्या समस्यांना आम्ही पूर्णपणे दूर करू शकतो आणि त्या अनुषंगानेच आपण सर्वांनी आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि तुमच्या सेवेची संधी द्यावी. तुम्ही सर्वांनी 2 तारखेला जाऊन मतदारसंघामध्ये चेतन रवींद्र झनके यांच्या पंजासमोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं हे आव्हान या ठिकाणी मी करतो.